हॅलो, तर आज आपण बनवणार आहोत शंकरपाळी. खारी शंकरपाळी बनवणार आहे मी. तर खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवण्यासाठी चला तर मग रेसिपी बघूया. तर अर्धा ग्लास मी इथे रवा घेतलेला आहे आणि 1 गिलास मैदा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे जिरा 1 चम्मच, त्याचबरोबर ओवा पण 1 चम्मच आणि 1.5 चम्मच मी इथे मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही ॲड करू शकता. आणि तेल गरम केलेलं आहे मी आणि तेल खुसखुशीत शंकरपाळ्यासाठी गरम तेल आपल्याला ह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे त्याचे गोळे बनतात. जर तेल टाकल्याबरोबर तर आपल्याला असं मॅश करून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी ॲड करून आपल्याला त्याचा कणकीचा गोळा मळून घ्यायचा आहे. जास्त थोडासा रफ होईल तर तुम्ही हाताने त्याला मऊ करून घ्या. तर थोड्या वेळ आपल्याला अर्धा तास मी इथे झाकून ठेवलं होतं आणि आता छान नरम गोळा झालेला आहे. तर आता एक गोळा घेऊन आपण त्याची पोळी लाटून घेऊया. तर मी इथे एक पोळी लाटून घेते आणि नंतर आपल्याला ह्याची काप करून घ्यायची आहे. तर थोडी पोळी जाडसर असली तरी चालेल, जास्त पातळ लाटायची गरज नाही. तर आता आपल्याला याची काप करून घ्यायची आहे. सरळ त्रिकोणी तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही ह्याचे डिझाईनचे शंकरपाळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचे काप करू शकता. तर बघा अशा प्रकारे मी त्रिकोणी काप केलेले आहे आणि आता आपलं तेल गरम झालेलं आहे. तर मी ह्या तेलामध्ये छान थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे. थोडासा लाल कलर झाला, रेडिश कलर झाला की आपल्याला ही शंकरपाळी काढून घ्यायची आहे. बघा तर आपले शंकरपाळी चा कलर चेंज झालेला आहे. तर मी आता हे पेपरवर काढून घेते, म्हणजे ते पेपरमुळे आपला तेल पेपर ॲब्झॉर्ब करून घेईल. तर बघा अशा प्रकारे छान खुसखुशीत मस्त शंकरपाळी तयार आहेत. रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.